Okay, fine. Is it okay? Audio, video? Yes. Record करतोय आता आम्ही. We will be recording this meeting. शासनाला प्रूफ द्यावे लागतं साहेब. No problem. Adjust your camera, Abba. Adjust your camera properly. What is happening? Yes, your view is not properly shown, no? You are not visible properly. Is it, Face. Yes, yes. is it okay now? You are Fine now. Yes. बरोबर आहे आता. okay. Is it all right? Yes. Yes, 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 it is. Okay. अं, 11:30 वाजले साहेब, करूया आपण चालू. Yeah. सर बोला. नमस्कार सर. नमस्ते. आजच्या या वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव आदरणीय प्राचार्य गायकवाड मॅडम, सिनियर विभागाचे सर्व प्राध्यापक, ज्युनियर विभागाचे सर्व प्राध्यापक, त्याचबरोबर शिक्षकेतर सेवक बंधू आणि भगिनींनो, आज आपण एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो आहे. आणि या निमित्तानं आपल्या महाविद्यालयामध्ये आज याच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर एम.ए. शेख साहेबांना निमंत्रित केलेला आहे. एम.ए. शेख साहेबांची ओळख आपल्या सर्वांना करून देणं फारशी उचित नसली तरी एक औपचारिक भाग म्हणून आपल्या समोर मित्रांनो त्याची ओळख करून देतोय. आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तर ते होते, त्याचप्रमाणे इंग्रजी विषयाचं प्रभुत्व असलेली संस्थेतील एकमेव व्यक्ती म्हणून सरांच्याकडे बघितलं जातं. प्राचार्य प्राध्यापक म्हणून सरांचा रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लौकिक आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांना त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे ते डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज त्यांना आपण महाविद्यालयाच्या वतीनं वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे. मी सर्व स्टाफच्या वतीनं सर आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आपले बहुमोल विचार आमच्या स्टाफ समोर मांडावे. धन्यवाद सर. Okay. Thank you. May I start? Please sir, we have with us our former vice principal V.D. Shinde sir. We very glad to see him as well. Shinde sir, namaste आणि वेलकम तुम्हाला. शिंदे सर. बरं ठीक आहे. May I request Honorable Principal Dr. M.A. Sheikh sir to guide us? Okay, okay. Good morning to you all. Good morning. माननीय प्राचार्य प्रतिभा गायकवाड, डीजी कॉलेज, आणि त्या सहसचिव देखील आहेत उच्च शिक्षण विभागाच्या. उपस्थित सर्व स्टाफ मेंबर असतील ते लोक, विद्यार्थी. आता हे बोलणं जे आहे ते अंतराळातून आकाशवाणी झाल्यासारखं बोलणं आहे, पण सगळे आहेत असं समजूनच बोलायला लागेल. आज 15 ऑक्टोबर वाचक प्रेरणा दिन, आणि हा दिवस म्हणजे भारताचे प्रसिद्ध, जगप्रसिद्ध राष्ट्रपती आणि ज्यांना मिसाईल मॅन असं म्हटलं जातं ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. मला वाटतं 89 किंवा 90वा हा वाढदिवस त्यांचा असता जर ते जिवंत असते तर. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. कलाम साहेबांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतोय. या दोन्ही गोष्टींना फार मोठा अर्थ आहे. दिवस अनेक लोकांचे साजरे होतात. रोज डे आहे, फ्रेंडशिप डे आहे, सिनियर सिटीजन्स डे आहे, पण कलाम साहेबांच्या नावानं वाचन प्रेरणा दिन साजरं होणं याचा मोठा अर्थ असा की प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ प्लेटो याने एक पुस्तक लिहिलंय द रिपब्लिक म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी
आदर्श राज्य कसं असावं याची संकल्पना मांडलेली आहे. द रिपब्लिक बाय प्लेटो, ग्रीक फिलॉसॉफर. आणि प्लेटोने असं म्हटलंय त्याच्यात की माझ्या आदर्श राजकीय व्यवस्थेमध्ये अत्यंत हुशार, चिंतन करणारा, मूलगामी विचार मांडणारा असा एक वर्ग असेल. आणि या वर्गाला त्याने नाव दिलेले गार्डियन्स. गार्डियन याचा अर्थ रक्षक, म्हणजे समाजाचे रक्षक. आता गार्डियन्स कोण असतील तर प्लेटो म्हणतो की जे आपल्या विचारांच्या मुळे आयुष्याला प्रेरणा देणारे मूलगामी तत्व आपल्या पुढे मांडतात. आणि ही तत्व आपोआप येत नाहीत. अनेक वर्षाच्या चिंतनानंतर, वैचारिक तपश्चर्येनंतर त्यांना हे विचार स्फुरलेले असतात. आणि अशा लोकांना तो गार्डियन म्हणतो. आणि या गार्डियनना समाजामध्ये सर्वात वरचं स्थान द्यावं, त्यांच्या विचारांना मान्यता मिळावी आणि त्यांचा सर्व भार समाजानं व्हावा, कारण त्यांनी मूलगामी चिंतन केलेलं आहे. तर प्लेटोच्या आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये फिलॉसॉफर किंग किंवा गार्डियन ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्ष कलामांच्या आयुष्यामध्ये उतरलेली आपल्याला दिसेल. सुरुवातीला त्यांनी अतिशय हाल अपेष्टेमध्ये दिवस काढून लोअर मिडल क्लास मध्ये जन्म झाला होता. वडील नाव वलवून रामेश्वरमच्या ठिकाणी यात्रेकरूंना त्या देवस्थानापर्यंत पोहोचवायचे. आणि अशा सामान्य कुटुंबात वर येऊन त्याने अतिशय मोठे बौद्धिक पराक्रम केले. आणि संशोधनामध्ये, विशेषतः अंतरिक्ष संशोधनामध्ये त्यांनी मोठेपणा मिळवला आणि मिसाईल मॅन म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. तेव्हा ते स्कॉलर तर होतेच, तत्वचिंतक होतेच, पण ते नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. म्हणजे प्लेटोच्या स्वप्नातला आदर्श फिलॉसॉफर किंग कसा असावा याचे एक ऑब्जेक्टिव्ह म्हणून आपण कलामांच्या जीवनाकडे पाहू. एक नोंद जाता जाता करतो. आणि म्हणून अशा माणसाचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणं हे अतिशय उचित आहे असं मला वाटतं. आता वाचन प्रेरणेमध्ये हा दिवस निर्णायक प्रेरणा भारतात साजरा केला जातो. काही लोक नवीन ग्रंथालयांचं उद्घाटन करतात, काही लोक वाचन कट्ट्याचं उद्घाटन करतात, काही लोकांना बोलावून त्यांनी काय वाचलं आणि त्यातनं त्यांना काय मिळालं याचा धांडोळा घ्यायला सांगतात. आणि काही माणसं कथाकथनाचे कार्यक्रम साजरे करतात. तर जे जे ज्याला शक्य आहे ते वाचनाच्या दिशेने करणं म्हणजेच आजचा दिवस साजरा करून अब्दुल कलामांच्या प्रेरणेचं स्मरण करणं. आता मी विषयाकडे वळतो. याच्यामध्ये वैयक्तिक संदर्भ हे येणारच, कारण शेवटी वाचन ही ज्याची त्याची वैयक्तिक आवड निवड असते. पण माझ्या ज्या नोंदी असतील वाचनाविषयीच्या त्या बहुतेक तुमच्याही असू शकतील. त्यात खूप साम्य असेल. आता वाचन याचा अर्थ आपण अभ्यासाला जे नेमलेलं असतं त्यासाठी जे वाचतो ते नव्हे. जे कॉमर्स कॉलेजच्या लोकांनी अकाउंटन्सी, बुक किपिंग, तर मॅडमनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं, त्याचे ग्रंथ वाचणं याला वाचन म्हणत नाही. इथं वाचन या शब्दाचा अर्थ अतिशय विस्तृत पद्धतीने घ्यायचा. हे वाचन याचा अर्थ एरवीच्या आवश्यक वाचनापेक्षा हटके, वेगळं असं काहीतरी वाचणं की ज्याचा आपल्या जीवनाशी काहीतरी अनुबंध जोडता येईल. असं वाचन किती लोक करतात? आता खरं म्हणजे वाचन ही वेगळी करायची गोष्ट राहायला नको. सामान्य माणूस देखील रोज सकाळी उठल्याबरोबर चहाच्या कपाबरोबर न्यूजपेपरचं वाचन करतो, त्यांच्यावर दृष्टिक्षेप फिरवतो. एक तऱ्हेचं वाचनच असतं. पण हे वाचन कसं असतं? हे वाचन एकदम गडबडीत केलेलं, मथळे पाहिलेलं आणि फारसं मनात न घेतलं गेलेलं असं वाचन असतं. गंभीर स्वरूपाचं जे वाचन आहे ते एक छंद म्हणून जोपासायचं असतं. आपण लहान असतो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल, आम्ही लहान असताना शाळेत असताना चांदोबा नावाचं मासिक निघायचं.
की ज्याच्यात चित्र काढणारी व्यक्ती ही परवाच निवर्तली. या चांदोबामध्ये राक्षसांच्या, देवांच्या, प्रामाणिक माणसांच्या अशा कथा यायच्या. टाईप मोठा असायचा, चित्र मोठे असायची, मजकूर त्या मानाने कमी असायचा, पण लहान मुलाच्या कल्पना विश्वाला चालना देणारं असं लिखाण या चांदोबामध्ये यायचं. आणि अशी बालकांच्यासाठीची मासिकं ही त्या काळामध्ये मला आठवतं गोपीनाथ तळवळकर म्हणून एक संपादक होते, त्यांनी देखील अशी काही मासिकं चालवलेली होती. नंतर भागवतांनी या स्वरूपाची पुस्तकं लिहिली, फास्टर फेने वगैरे. तेव्हा लहानपणी, अगदी लहान असताना, वाचनाची ओळख झालेली असताना आपला प्रवेश हा दैत्य, देव, त्यांच्यातली भांडणं, लहान मुलांचे अनुभव, विश्वातले अनुभव, या सगळ्या गोष्टीला लिमिटेड आपलं वाचन होतं. नंतर आपण थोडे थोडे वयानं पुढे सरकतो, आपले मित्र बनतात, तसं तसं वाचन आपलं कलाटणी घेतं. आपल्या आयुष्यात मित्रांचा प्रवेश होतो आणि एकमेकांच्या सोबतीनं आपण नवीन नवीन प्रदेश वाचनाचे शोधतो. मग वेळ अशी आली की साने गुरुजींची परिचय झाला. माझे थोरले बंधू सुट्टीत घरी यायचे, त्यावेळेला पुस्तकांचा गठ्ठा घेऊन यायचे. त्या पुस्तकांच्या मध्ये श्यामची आई किंवा तामणकरांचं गोट्या किंवा साने गुरुजींची गोड गोष्टी, मनुबाबा म्हणजे जॉर्ज एलियटच्या कादंबरीचं मराठी त्यांनी केलेलं भाषांतर, त्या अशा तऱ्हेची पुस्तकं होती. मी हळूच ती उचलून वाचायचो, मला त्यात इंटरेस्ट वाटायला लागला. तर बालवाङ्मयाशी परिचय झाला. अर्थात या वेळेपर्यंत वाचन हा फारसा गंभीर भाग नव्हता. ते वाचन थोडंफार करमणुकीसाठी करायचं होतं. वय वाढत गेलं, आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि मग ओळख झाली गूढ कथांशी, डिटेक्टिव्ह स्टोरीज. त्या काळामध्ये नारायण धारप हे नाव प्रसिद्ध होतं, ज्यांच्या गूढ कथा. नंतर अर्नाळकर, बाबूराव अर्नाळकर हे नाव प्रसिद्ध होतं, त्यांच्या छोटू आणि वाघ्या यांच्या कथा, खून कुणी केला, हू डन इट, अशा ज्या कथा असतात, डिटेक्टिव्ह कथा, या कथांच्या मध्ये मन गुंतायला लागलं. आणि इतकं गुंतायला लागलं की रात्री 3-3 वाजेपर्यंत हातात घेतलेली ती गूढ कादंबरी आम्ही सोडत नव्हतो, खाली ठेवत नव्हतो. आणि इतका त्याचा इम्पॅक्ट व्हायचा त्या मर्डर स्टोरीच्या अनुभवाचा की 3 वाजता जर ताण लागली तर घराचं शेवटचं जे 3रं किंवा 4थं दालन असायचं, खोली असायची, तिथं जायला भीती वाटायची. असं वाटायचं की त्या स्टोरीतला खुनी तिथे कुठेतरी अंधारात लपून बसलेला. त्या मनाचा वेध घेणारं असं डिटेक्टिव्ह स्टोरीचं दालन हे उघडं झालं. कॉलेजच्या दिवसामध्ये प्रत्येक माणूस प्रेमात पडतो किंवा आपण प्रेमात पडलो असं त्याला भास तरी होत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस येऊन जातात, ते मोरपंखी दिवस. आणि मग आता काळ आला कविता वाचायचा, कविता जगायचा, कविता पाहायचा. तर अशा कविता आम्ही देखील पाहिल्या, आम्ही देखील जगलो. मग त्या काळामध्ये माधव ज्युलियन, त्यांच्या प्रेम कविता, आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते शिकवत होते, मराठीचे प्रोफेसर होते. ते कॉलेजला निरोप देताना त्याने कविता लिहिली. ती कविता द्व्यर्थी कविता होती. त्याच कॉलेजमधल्या एका विद्यार्थिनीवर त्यांचं प्रेम होतं आणि त्या प्रेम प्रकरणामुळं एक मोठी स्कॅन्डल झाली आणि त्यांना ते कॉलेज सोडावं लागलं. माधव ज्युलियन, मराठीतले प्रसिद्ध प्रेम कवी, ज्यांच्यावर शेली या इंग्लिश कवीचा परिणाम होता. आणि माधव ज्युलियननी कॉलेजचा निरोप घेताना, फर्ग्युसनचा निरोप घेताना एक कविता केली. त्या कवितेचं टायटल असं होतं, म्हणजे ती पहिली ओळख होती, प्रेम होईना तुझ्याने प्रेम माझे राहू दे. आता ही कविता त्या काळात वाचायला मिळाल्यानंतर एकीकडे त्या मुलीला तिने निरोप दिला, दुसरीकडे कॉलेजला निरोप दिला. ही संबंध कविता अतिशय सुंदर आहे. त्यांनी विरह तरंग नावाचं एक खंड काव्य देखील लिहिलं, अनेक कविता लिहिल्या, लिरिक्स लिहिली. आणि म्हणून त्यांना त्यांच्या टीकाकारांनी प्रणय पंढरीचे वारकरी असं कुत्सित विशेषण दिलं. तेव्हा
माधव जुलियनची प्रेम कविता. व्यवस्थित दिसते आता? कॅन यू सी मी? हॅलो, क्लिअर दिसते. एम आय विजिबल? Yes, yes. थोडा शेक होतो कॅमेरा. एम आय विजिबल? येस यू Yes, yes. हो. Please adjust. विजिबिलिटी गेली. This is Okay, okay. This is okay now. व्यवस्थित आहे. हो हा, या. हो, this is fine. Don't make changes now. It's okay. Yes, yes. It's okay now. So माधव जुलियन we were talking about. माधव जुलियनच्या कवितेवर आमचं ते काही प्रेम दडलं. नंतर इंदिरा संतांच्या कविता आल्या. नंतर त्या काळात बालकवी प्रसिद्ध झाले. मला सांगायचं असं की त्या काळातले जे अनुभव असतात, ज्या अनुभवाशी आपण परिचित होत जातो, अशा अनुभवांना सुसंगत असं वाचन आपलं बदलत जातं. अर्थात एक लक्षात घ्या की वाचन जसं बदलतं तर तसे जीवनातले अनुभव देखील कलाटण्या घेत असतात. आता त्या काळामध्ये फडके आणि खांडेकरांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध होत होत्या. फडक्यांच्या प्रेम काव्यातल्या कादंबऱ्या आणि खांडेकरांच्या ध्येयवादी कादंबऱ्या, जे तरुण मनाला आदर्शवादाचं जे एक आकर्षण असतं त्या वयात काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावं अशी स्वप्न पाहतात. एक हिंदी गाणं होतं, सपने सुहाने लडक पनके मैंने नैनो में डोले बहार बनती. तर अशी अवस्था वाचनाची आणि अनुभवाची त्या काळात आम्हा सर्वांची होती. आता जसं पोक्तपणा येत जातो, आपण पुढे पुढे सरकतो, तर तसं जीवन म्हणजे केक वॉक नाही. लाईफ इज नॉट ऑल रोझीस ऑल द वे हे पटायला लागतं. आयुष्यातले जे रियालिटी बाईट ज्याला म्हणतो, म्हणजे प्रत्यक्ष लिव्ड रियालिटी, प्रत्यक्ष जगण्यातले जे आयुष्यातली जी चटके सोसण्याची जी एक वेळ प्रत्येकावर येते, ती वेळ जेव्हा येते तेव्हा आपले वाचन, आपले पुस्तकं बदलतात, आपले आवडते लेखक आणि कवी देखील बदलतात. आमच्या बाबतीत देखील असंच घडत गेलं. आणि रयत शिक्षण संस्थेत शिकत गेल्यामुळं जीवनातील सामाजिकतेचा जो अनुबंध आहे, जीवन आणि समाज, जीवन आणि जगणं आणि सामान्य माणसाचं जगणं, रयत मध्ये ज्या तऱ्हेचे लोक शिक्षण घेतात त्या लोकांची जवळून संबंध आल्यामुळं आणि रयत मधल्या जो सामाजिक क्रांतीचा एक प्रयोग भाऊराव पाटलांनी सुरू केलेला होता, त्याच्याशी जवळून परिचय झाल्यामुळं आता आमचं जे वाचन आहे ते वाचन जास्त समाजाला अभिमुख असं झालं. म्हणजे अशा कादंबऱ्या आवडायला लागल्या ज्यात प्रेम कविता वगैरे काय नव्हत्या, त्यात बाकी काय नव्हतं. फक्त होतं काय तर समाजातल्या तळागाळातल्या समाजाची परिस्थिती, त्याचं चित्रण. आणि या काळामध्ये मग सामाजिक अंगानं जे जे लिखाण होत होतं त्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. म्हणजे वाचन आता गंभीरतेकडं वळण घ्यायला लागलं. मग या काळामध्ये आम्ही वाचलं, कर्मवीर अण्णांची चरित्र वाचायला सुरुवात केली. आणि अण्णा ज्या परंपरेत आहेत ते महात्मा फुले, त्या फुल्यांचं समग्र वाङ्मय मला आठवतं त्या काळामध्ये फक्त 8 रुपयाला महाराष्ट्र सरकारनं उपलब्ध करून दिलेलं होतं. फुले समग्र वाङ्मय एक छोटासा ग्रंथ आहे, ज्याच्यात मग गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा असूड असेल, त्यांची नळे ग्रंथ असतील, त्याची इंग्लिश मध्ये केलेली भाषांतर असतील, ती वाचली. आणि मग आपण जगतो म्हणजे काय करतो, जगणं म्हणजे काय असतं, हे सगळं गुलाबी विश्व असतं का, तर नाही. जगणं म्हणजे हातातोंडाशी गाठ असलेल्या सामान्य माणसाच्या समस्यांचं चिंतन करणं हा अर्थ कळायला लागला. आणि मग आयुष्याचा गंभीर अर्थ कळल्यावर महात्मा फुल्यांचं लिखाण, विठ्ठलरामजी शिंदेची रोजनिशी, विठ्ठलरामजी शिंदे, नंतर शाहू महाराजांच्या विषयी लिहिले गेलेले ग्रंथ, त्यांचे अनुभव, त्यांनी संस्थानात असताना घेतलेले सामाजिक निर्णय, नंतर आंबेडकरांची पुस्तकं जी नंतर वसंत मून यांनी संपादित केली, समग्र आंबेडकर वाङ्मय, ते वाचण्यात आलं. आंबेडकरांची पुस्तकं वाचल्यानंतर, त्यांचे ग्रंथ वाचल्यानंतर समाजातल्या खालच्या थरामध्ये काय चाललेलं असतं आणि समाजातला एक मोठा वर्ग हा वंचितांचा वर्ग आहे हे लक्षात आलं. मग वंचितांचं लिटरेचर वाचण्याकडे कल गेला. बाय द टाइम लग्न झालं होतं, प्रत्यक्ष आयुष्य जगायला सुरुवात झाली होती.
प्राध्यापक म्हणून नेमणूक झाल्यानंतर मुलांची, त्यांच्या समस्यांची, आणि रयतमध्ये त्या काळी अतिशय गरीब मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिकायला सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये यायची. आणि हा जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर मला आठवत नाही मी कधी प्रेम कविता वगैरे वाचली. प्रेम वगैरे सगळं डोक्यातनं निघून गेलं आणि डोळ्यापुढे उरलं ते काय, उरलं ते वाकाच वास्तव. मग त्याच काळामध्ये दलित आत्मकथनांची एक लाट आली. मग ते बलूचा असेल किंवा काटेवरची पोटं असतील किंवा बेबीताई कांबळेंची पुस्तकं असतील किंवा उत्तम बंडू तुपेचं पुस्तक असेल किंवा बंद दरवाजा असेल, लक्ष्मण मानेंचं पुस्तक असतील, ही सगळी दलित आत्मकथनं वाचली आणि मग खरंच वाटायला लागलं की समाजामधला एक मोठा वर्ग हा किती तऱ्हेनं वंचित आहे. आपलं मध्यमवर्गीय गुलगुलीत विश्व हे याच्या बाहेर जाऊन बघायला पाहिजे. आणि मग त्याला अनुकूल असा विचार मांडणारे शिक्षक रयतमध्ये सापडले. त्या शिक्षकांनी एक समाजातल्या या वर्गाचं दर्शन घडवलं आणि मग या विद्यार्थ्यांच्या विषयी, जी मुलं ज्यांना आम्ही शिकवत होतो त्यांच्याविषयी एक वेगळी कणव मनात निर्माण झाली. यापूर्वी एक परकेपणा असायचा विद्यार्थी शिक्षक, पण आम्हाला त्या काळामध्ये त्यांच्या जगाचं वास्तव प्रदर्शन झाल्यामुळं एक अनुभव सांगतो मी तुम्हाला. कोल्हापूरला मी शाहू कॉलेजला 74 ते 81 या काळात शिकवत होतो. त्या काळामध्ये माझ्या वर्गामध्ये स्पेशल इंग्लिश बीएच्या एक विद्यार्थी, त्याचं अजिबात लक्ष नसायचं आणि तो सारखं बाहेर बघत असायचा खिडकीतनं. माझ्या लक्षात आलेलं होतं आणि मी त्याच्यावर रागावलो, त्याला हाकलून दिलं. नंतर शांतपणे विचार केल्यावर दुपारी असं वाटलं की त्याचे काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतील. दुपारी मी त्याला बोलावून घेतलं, त्याला शिपायला पाठवून. त्या मुलाने मग मला जे सांगितलं, तो मला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा अनुभव आहे. आणि तुम्ही माझे जे विद्यार्थी शिक्षक मित्र आहेत त्याने अनुभव लक्षात ठेवावा की मध्यमवर्गीय जाणीवा किती हलक्या आणि किती वरवरच्या क्षुद्र पातळीवरच्या असतात आणि जगायला लागलेल्या लोकांचं विश्व किती ऍसिडिक असतं. हा त्याच्यातला अनुभव. त्या मुलाने मला विश्वासात घेतल्यानंतर असं सांगितलं की त्याची आई ही देह विक्रयाचा व्यवसाय करायची. शी वॉज अ प्रॉस्टिट्यूट. ही हॅड नो फादर. आणि घरामध्ये अभ्यासाला जागाच नाही, कारण त्या खोलीचा काय उपयोग होता ते त्या मुलाच्या समोर घडत होत. आता मला सांगा, ज्या मुलाला घर नाही, ज्याला स्टडी नाही, जे आपण ज्याला स्टडी रूम म्हणतो त्याला खरं स्टडी म्हणायला पाहिजे, तो अशी स्टडी नाही, अभ्यासाला जागा नाही, पुस्तकं नाही आणि घरामध्ये जे घडते वास्तव जळजळी ते समोर आहे. मग अशा मुलाला शेक्सपियर कसा लक्षात येईल? वर्गातला शिक्षक जोर जोरानं माझ्यासारखा पाठ केलेले उतारे टू बी आर नॉट टू बी शेक्सपियरचे सांगत असतो, पण त्या मुलाचं धगधगीत वास्तव हे टोटली वेगळं असतं. आता ते लक्षात घ्या की रयत शिक्षण संस्थेसारख्या वंचितांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेतच असा अनुभव येऊ शकतो. इतर कॉलेजमध्ये असा अनुभव येणार नाही. नंतरच्या काळात मी फर्ग्युसन मध्ये शिकवलं, वाडियामध्ये शिकवलं, पुणे विद्यापीठात शिकवलं, पण मला कुठेही अशी वंचित मुलं दिसली नाही. हे विश्व वेगळं होतं, त्या लोकांच्या गरजा वेगळ्या होत्या. आणि त्यावेळेला मला नक्की कळलं की फर्ग्युसन कॉलेज 1886 साली डी सोसायटीने काढलं आणि 1886 ला जन्म झालेल्या भाऊराव पाटलांनी शिक्षणाची सुरुवात करताना सुरुवातीला व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या दुर्गम भागामध्ये, डोंगराळ भागात. आणि सुरुवातीला शाळांच्या पासून का सुरुवात केली? कारण त्यांना अभिप्रेत असलेला जो समाज होता त्याचं शिक्षण अजिबात झालेलं नव्हतं आणि त्यांच्यासाठी शाळा काढणं हाच महत्वाचा भाग होता. घरात फर्ग्युसन कॉलेजच्या लोकांच्या पुढे जो मॉब होता त्यांचं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झालं होतं, त्यांची गरज विद्यापीठीय शिक्षणाची होती आणि म्हणून 1886 मध्ये फर्ग्युसन कॉलेज निघालं. मित्रांनो, वाचन ही केवळ वरवरची प्रक्रिया असू नये, तिचा जीवनाशी संबंध जोडला जावा, एवढाच संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर तो मुलगा की ज्याच्या घरामध्ये वेश्या व्यवसाय चालायचा, त्या मुलाला तुम्ही किती शिकवलं जीव तोडून तरी त्याचं लक्ष कसं लागणार? शिक्षकांनी शिकवताना विद्यार्थ्यांच्या पोटात जायला शिकलं पाहिजे, हे या अर्थानं. आता
जसं वय वाढत जातं तसं वैचारिकतेकडे माणसाचा कल जातो. तर लक्षात यायला लागते की आयुष्याचे अनेक स्तर असतात, अनेक परी असतात, अनेक मिती किंवा अनेक डायमेन्शन असतात. आयुष्यामध्ये एकच अनुभव हा असतो असं नव्हे. आता साहिर लुधियानवी यांची कविता साधारणपणे त्याच काळात माझ्या लक्षात आली आणि ही कविता सिनेमात यायची गीत बनवून साहिरचे कविता संग्रह देखील आम्ही वाचायचो, तुटून पडायचो. आणि साहिरच्या काव्यामध्ये शायरीच्या बरोबरच सामाजिकता ठासून भरलेली होती आणि या सामाजिकतेचा आणि रयतच्या तत्वज्ञानाचा जवळचा संबंध असल्यामुळे साहिर आमचा लाडका शायर बनला. साहिर या शब्दाचा उर्दू शब्दाचा अर्थ जादूगार. आता साहिरनं एक एक गीत लिहिलेलं आहे ताजमहालवर. ताजमहाल हे सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतीक, मुमताज महल आणि शाहजहाच्या. पण त्या कवितेत साहिर म्हणतो, न मिलकर मुझे ताज के पास, कारण का एक शहनशाह ने लेकर दौलत का सहारा हम गरीबों का उडाया है मजाक. म्हणजे गरीब माणसाकडे संपत्ती असती तर प्रत्येकाला आपापल्या प्रेयसीसाठी ताजमहाल बांधला असता. पण त्याच्याकडे पैसा होता आणि म्हणून एका शहनशहानं दौलतीचा आसरा घेऊन, वेल्थचा, पैशाचा आसरा घेऊन ते प्रेमाचं स्वरूप दाखवणारं प्रतीक म्हणून ताजमहाल उभारला. याचा अर्थ झोपडीत राहणाऱ्या माणसाचं प्रेम हे हिनकस किंवा कमी असतं असं नाही. प्रत्येकाला आपली प्रेयसी ही हेलेना ट्रॉयच वाटत असते किंवा मुमताज महलच वाटत असते. तर या तऱ्हेचं वाचन लक्षात आल्यानंतर बघा आता याला कसं अस्तर आहे की एकीकडे ताजमहाल आहे, काव्य आहे, भांबावून जाणं, स्वतःला झोकून देणं, प्रेमाचा अतिशय आवेगी प्रमादी असा अनुभव घेणं आणि दुसरीकडे याच्या मागची सामाजिकता समजावून घेऊन गरीब माणसालाही प्रेमाचा अधिकार आहे हे सत्य जाणणं, या सगळ्या गोष्टी वाचनातनं कळत जातात माणसाला. आणि म्हणून मला असं वाटतं की वाचन हा केवळ उपचार नव्हता, त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला त्यानं एक अलंकृत करावं. त्या व्यक्तिमत्वाचे बदलते जे स्तर असतात त्या बदलत्या स्तरांचं स्थिरीकरण, स्ट्रॅटिफिकेशन हे त्या वाचनातनं व्हावं. असं झालं तर जगणं आणि वाचणं या वेगळ्या कृती राहतच नाही. आणि मग अलीकडं रिटायर झाल्यानंतर जीवनानं अनेक गोष्टी शिकवल्या, माणसं वाचायला शिकवली, बरे वाईट अनुभव आले. मग त्याच्यामध्ये चांगले अनुभव होतेच, पण जीवनामध्ये जे कडू गोड भोगायचं असतं ते भोगून झाल्यावर चटके सोसल्यानंतर माणूस शहाणा होतो आणि अशा शहाण्या माणसाचं वाचन हे वैचारिकतेकडे झुकतं. आणि म्हणून नंतर रिटायरमेंटकडे आल्यानंतर मधल्या काळामध्ये प्राचार्य असताना असं वाटायला लागले की व्यवस्थापन शास्त्र आपण शिकावं. डीजी कॉलेजला MBAचं डिपार्टमेंट होतं, आमच्याच कॉलेजला होतं. त्यावेळेला स्वतंत्र इन्स्टिट्यूट नव्हती. बऱ्याच लोकांना आपल्या आधी काय झालंय माहित नसतं आणि आपल्या आधी आलेल्या माणसांनी काही काम केलं याच्यावरही त्यांचा विश्वास नसतो. नवीन जन्मलेल्या बालकाला असं वाटतंय की माझ्या बरोबरच या जगाचाही जन्म झालाय. तेव्हा नवीन येणाऱ्या प्राचार्यांनी, शिक्षकांनी लक्षात ठेवावं की ते ज्यांच्या खांद्यावर उभे आहेत त्यांनी स्वतःला कुठेतरी गाडून घेतलेलं असतं. ते देखील मला आयुष्यानेच शिकवलं. मला असा भ्रम असायचा की शिवाजी कॉलेजला माझ्या आगमनानंतरच इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात झाली. नंतर कळायला लागलं की तसं नाही बाळा, तुझ्या आधी फार मोठमोठे लोक होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सॅक्रिफाईस केला, त्यांनी आपलं रक्त सांडलं इथं, म्हणून तू त्यांच्या खांद्यावर उभा आहे. ही जीवनातली परिणतप्रज्ञ दृष्टी जी आहे ती कधी येते, जेव्हा वाचन आणि जगणं एकरूप होऊन जातं. तेव्हा मी सांगत होतो की व्यवस्थापन शास्त्र मी शिकलो, मॅनेजमेंटचे वाचायला लागलो आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मॅनेजमेंट स्टडीज हा केवळ शिकवण्याचा भाग नाही, सॉफ्ट स्किल्स हा केवळ शिकवण्याचा भाग नाही. जगात कसं वागावं याचे धडे शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतलं, त्यातला रिसर्च जर पाहिला. आता बऱ्याच प्राध्यापकाला स्त्री प्राचार्य असली तर तिच्या हाताखाली काम करायला कसंच वाटतं, कारण आपली जी समाज व्यवस्था आहे ती व्यवस्था पॅट्रियार्कल आहे, म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीवर विश्वास ठेवणारी आहे. आपल्याला खरंच वाटत नाही की प्रतिभा गायकवाड प्राचार्य आहे.
किंवा त्या सेक्रेटरी आहेत, जॉईंट सेक्रेटरी आहेत, आपलं मत तयार होत नाही. खाजगीमध्ये बोलताना म्हणतो बाई हुशार आहे रे, पण काय, पण बाई आहे ना. ही जी मानसिकता आहे ती वाचनाच्या अभावामुळे आलेली आहे. जर तुम्ही नीट वाचलं तर असं लक्षात येईल की जगामध्ये पराक्रम बौद्धिक दृष्ट्या केलेल्या अनेक स्त्रिया आहेत की ज्यांचं चरित्र हे स्फूर्तिदायक आहे. तेव्हा आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हायचा असेल तर मॅनेजमेंट सायन्सचे थिअरीज, हाऊ टू बिहेव, वागावं कसं, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, जीवनामध्ये डूज अँड डोंट्स असतात, म्हणजे काय करावं काय करू नये. विधी निषेध अशी एक मराठीमध्ये टर्म आहे. विधी म्हणजे विधिवत कायदेशीर काय करावं आणि निषेध याचा अर्थ काय करू नये, डूज अँड डोंट्स. याचं देखील भान आपल्याला वाचनात आलं पाहिजे. तेव्हा मी त्या काळामध्ये मॅनेजमेंट सायन्सची भरपूर पुस्तकं वाचली आणि मग माझं लक्ष गेलं उद्योगपतींच्या आत्मचरित्रांच्याकडे. मोठमोठे किर्लोस्कर, कूपर यासारखे जे, किंवा सोनीचा जो मॅनेजर आहे, किंवा निरनिराळे मोठमोठ्या कंपन्यांचे जे मॅनेजर किंवा मोठे लोक आहेत, बिल गेट सारखा माणूस आहे, यांची आत्मचरित्र जर वाचली तर त्यांच्या जीवनामध्ये देखील साध्या साध्या अनुभवाने ते कसं शिकलं हे ते आपल्या पुढे मांडत असतात. तेव्हा त्या काळामध्ये मॅनेजमेंट सायन्सच्या पुस्तकाकडे लक्ष गेलं. आता शिव खेराचं पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, त्यातनं आपल्याला जीवनातले धडे मिळतात. अर्थात ते सगळं आखी रुखी आणि बेती वाचतं. ते वाचून, मॅनेजमेंट सायन्स वाचून कुणी शहाणं होत नाही. प्रत्यक्ष जीवनाची सांगड घातली वाचनाशी तरच तुम्ही शहाणे व्हाल. याच काळामध्ये माझं लक्ष आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारावर केलं. बाय द टाइम मी कादंबऱ्या वगैरे सगळं विसरलो. मी इंग्लिशचा प्रोफेसर होतो, पण मला मराठीचं फार प्रेम होतं पहिल्यापासून. खरं म्हणजे मला मराठीच घ्यायचं होतं, पण पी.जी. पाटील सरांच्यामुळे मी इंग्लिशला आलो. मी विनोदानं नेहमी म्हणतो, आय वॉज इन लव्ह विथ मराठी बट अनफॉर्च्युनेटली मॅरिड टू इंग्लिश. आयुष्यात असं होतं, आपण जातो एकीकडं आणि जायचं असतं दुसरीकडं. तेव्हा इंग्लिश मला निश्चित प्रगल्भ दृष्टी दिली. मराठी कसं वाचायचं हे इंग्लिशने शिकवलं, ते देखील नम्रपणानं नोंदवतो. तेव्हा आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार हा ऍडव्हान्स एज मधल्या माणसाला फार महत्वाचा आहे. 40 ओलांडल्यानंतर प्रत्येकानं चांगली आत्मचरित्र शोधून ती वाचावीत. कारण आत्मचरित्र ही एक प्रकारची ऑटो फिक्शन असते. प्रत्येक चरित्र हे सत्य आणि असत्य याचं मिश्रण असतं. आत्मचरित्र ही 100% खरी गोष्ट नसते. आयुष्य कसं होतं आणि कसं असावं, मला आयुष्य कसं असायला हवं होतं पण आयुष्य कसं होतं आणि दोन्हीची सरमिसळ करून मी कशा तऱ्हेने जगलो याचा आलेख जो मांडलेला असतो त्याला म्हणायचं ऑटो फिक्शन. तर या अर्थानं प्रत्येकानं आयुष्यामध्ये निवडक आत्मचरित्र वाचावी. हिटलरचं आत्मचरित्र मेन काम जे आहे ते देखील वाचायला हरकत नाही. कारण काही पुस्तकं ही व्हॉट नॉट टू डू, नेगेटिव्ह मॉडेल म्हणून देखील उपयोगी पडतात. आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर आपण केलेल्या चुका फार मोठमोठ्या लोकांनी केल्या, आपण न केलेल्या गोष्टी अनेक लोकांनी टाळलेल्या आहेत हे लक्षात येतं. आणि आपण एका मोठ्या विस्तृत जनप्रवाहाचा भाग आहोत, समाजाचं एक अतूट अंग आहोत. आणि आपण ज्या चुका केल्या ते इतरांनी केलेल्या आहेत याच्यामध्ये एक तऱ्हेचं एक भलावण एक आपल्या मनाला साध्य होते. त्याबरोबरच त्या लोकांनी यातनं कसा मार्ग काढला, जीवनाच्या संघर्षातनं स्वतःला जास्त धडा न घेता सही सलामत त्यांनी जीवनाचा अर्थ कसा शोधला, हे सगळं करत असताना मला खलील जिब्रानचा शोध लागला. जिब्रान हा लेबनन नावाच्या मध्यपूर्वेच्या देशातला एक साधा माणूस होता, शिल्पकार, मूर्तिकार. आणि फार लवकर तो अमेरिकेत गेला आणि त्याचं एक पुस्तक होतं प्रॉफिट नावाचं. आता या प्रॉफिट पुस्तकाची देखील हकीकत फार गमतीशीर आहे की मी एकदा फार वैयक्तिक काही अडचणीमुळे दुखावलेलो त्रासलेलो असता रात्री 10 वाजता माझ्या सरांच्या घरी गेलो, पी.जी. पाटील सर माझे सर. आणि रात्री 10ला कोणी प्राचार्यांच्या घरी जाईल का? त्यातनं पी.जी. पाटील त्यांची त्यावेळची इमेज जी होती, सगळे लोक त्यांना घ्यायचे. मी त्यांच्या घरी गेलो, बेल दाबली, सर आले आणि म्हटले का रे इतकं उशिरा का आलास? गडा जे काय घडलं होतं ते सांगितलं, वैयक्तिक घरातल्या काही अडचणी. मग ते आत गेले, तोंडावर पाणी मारून आले, झोपलेले असतील कदाचित. आणि नंतर आम्ही 1 वाजेपर्यंत बोलत बसलो. त्यांनी सगळं समजावून सांगितलं. ते काय सांगितले सांगायची वेळ नाही, सांगण्याचा
सर मग आम्हाला आवाज येत नाहीये. सर वी कांट हिअर यू. यू आर नॉट ऑडिबल. काय मांडणी आहे ना. हॅलो मॅडम वी कांट हिअर. मी फोन केला आहे. कॉल्ड हिम. Shall I continue? Please do. Am I visible? Yes, you are. खलील जिब्रान त्याच्याविषयी बोलत होतो. आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने एकदा ते जिब्रानचं दी प्रॉफिट नावाचं पुस्तक वाचावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्या प्रॉफिट पुस्तकामध्ये जीवनातल्या विविध महत्वाच्या विषयावर त्याचं अतिशय मूलगामी चिंतन आहे. एक दोन उदाहरणं देतो, पुढे जातो. जिब्राननं स्त्री पुरुषातले संबंध कसे असावेत तर त्यांनी सांगितलेलं आहे मॅरेज कसं असावं. तर त्यांनी असं एक वाक्य म्हटलंय त्या प्रॉफिट मध्ये, लेट देअर बी डिस्टन्सेस इन युअर टुगेदरनेस. दिसत नाही का? दिसतंय ना? दिसतंय. लेट देअर बी डिस्टन्सेस इन युअर टुगेदरनेस म्हणजे तुम्हा पती पत्नींच्या मध्ये अंतर असू द्या. लेट देअर बी डिस्टन्सेस इन युअर टुगेदरनेस बिकॉज पिलर्स ऑफ द टेम्पल स्टँड अपार्ट. म्हणजे देऊळ उभं असतं ते दोन खांब एकमेकाच्या जवळ येत नाहीत, त्यांच्यामध्ये अंतर असतं. ते अंतर ठेवलं तरच देऊळ उभं राहील. तसं पती पत्नीमध्ये वैचारिक अंतर असायलाच पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं दुसऱ्याला स्पेस दिली पाहिजे. आपले विचार लादता कामा नयेत. किती मोठं सत्य दोन वाक्यात सांगितलं. लेट देअर बी डिस्टन्सेस इन युअर टुगेदरनेस बिकॉज पिलर्स ऑफ द टेम्पल स्टँड अपार्ट. आणखीन एका जागी त्यांनी असं म्हटलेलं आहे, युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन. धक्का बसेल तुम्हाला. तुमची मुलं नसतात. युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, दे कम थ्रू यू बट नॉट फ्रॉम यू. म्हणजे मुलांना जगात आणायचं तुम्ही माध्यम असता, पण ते तुम्ही त्यांना पाठवत नाही. दे कम थ्रू यू बट नॉट फ्रॉम यू. यू लिव्ह इन द पास्ट, they are citizens of the future. Give them your love but not your ideas. माझ्या वयाच्या माणसांना आता कळायला लागलं असेल मुलांची वागताना कसं वागायला पाहिजे. प्रेम भरपूर द्या पण कल्पना तुमच्या देऊ नका. त्या तुमच्या कल्पना शिळ्या झालेल्या असतात, त्यांच्या कल्पनाने अजून त्यांना कोंब फुटायचे असतात. युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, दे कम थ्रू यू बट नॉट फ्रॉम यू. दुसरं एक जिब्रानचं फार सुंदर की चिल्ड्रन आर लाईक दी एरोज अँड पेरेंट्स और टीचर्स आर लाईक दी बॉव. म्हणजे शिक्षक किंवा पालक हे धनुष्यासारखे असतात आणि मुलं किंवा विद्यार्थी बाणासारखे असतात. शिक्षक म्हणजे धनुष्य, आई वडील म्हणजे धनुष्य, मुलं आणि विद्यार्थी म्हणजे बाण. काय या प्रतिमेमध्ये सांगायचंय की धनुष्यानं स्वतःला जितका ताण देता येईल तितका द्यावा. ते धनुष्य जर गळून पडलं तर बाण पुढे जाणार नाही. बाण किती जास्त पुढे जाणार आहे हे कशावर ठरतं तर इकडे ताण किती घेतलेला आहे धनुष्यानं. पण तो ताण दिल्यावर एकदा बाण सोडला विद्यार्थी रूपी की धनुष्यानं त्याच्या मागं पळायचं नसतं, धनुष्यानं तिथेच गळून पडायचं असतं. आणि बाण दूर गेल्यानंतर लोकांना कळतं की कुठल्या धनुष्यातला बाण आहे हा. विचार करा या प्रतिमेमध्ये जिब्रानने जीवनाचे किती मोठं सत्य सांगितलेलं आहे. अलीकडे
शेवट जवळ आलाय अशी जाणीव झाल्यानंतर, शेवट याचा अर्थ मारणार असा होत नाही. कोविड मध्ये बऱ्याच लोकांना वाटायला लागले असं, मला काय तसं वाटत नाही. आपण कधी मारणारे ठरलेलं आहे, त्यात काय फेरफार होणार नाही. पण आता फिल्म संपत आली, आधी फिल्म बाकी आता म्हणायची सोय नाही. टाईप रायटरची स्पेस संपल्यावर घंटी वाजते, तसं संध्या छाया भिळू येते हृदया, असं अनुभव यायला लागलेला आहे. त्यावेळेला माझं लक्ष हे धार्मिक वाचनाकडे वळलं. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की गेले 4-5 महिने कोविडनं सतत एकांत दिल्यानंतर मी काय वाचलं असेल तर, ज्या धर्मांच्या विषयी मला काही माहिती नव्हती, मला इस्लामची माहिती आहे, मी मुस्लिम आहे म्हणून, ख्रिश्चनिटीची माहिती आहे कारण बायबल हे इंग्लिश लिटरेचरच्या माणसाला माहित असावंच लागतं, पण मला जीव धर्माची माहिती नव्हती, ती मी माहिती करून घेतली. तेव्हा आता मी इस्लाम, ख्रिश्चनिटी, ज्युडिझम या तिन्ही धर्मांचा कंपॅरेटिव्ह स्टडी उरकला या 4 महिन्यात. त्याच्याबरोबर मी ताओइझम किंवा दाओइझम म्हणजे शिंटो म्हणजे कन्फ्युशियसचा चीन आणि जपानमध्ये प्रचलित असलेला धर्म, त्याचा अभ्यास केला. तसं मी हिंदू धर्माचा देखील भरपूर अभ्यास केला. वेद, उपनिषद, ब्राह्मण त्यांचे जे पवित्र ग्रंथ आहेत हिंदूंचे, त्याचा अर्थ समजावून घ्यायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये मला माझ्या इंग्लिश ज्ञानाचा फार मोठा उपयोग होतोय. आणि सध्या मी या मोठमोठ्या लोकांनी काय म्हटलेलं आहे, आणि मग एक लक्षात माझ्या आलं की जगातला कुठलाही धर्म असू दे, त्या धर्माचं सार फक्त एका शब्दात सांगता येईल. तो शब्द आहे कॉम्पॅशन. कॉम्पॅशन याचा अर्थ भूतदया, एकमेकाविषयी वाटणारी आपुलकी, एकमेकाच्या जवळ येण्याचा प्रयास, ज्याला ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की लव्ह दाय नेबर, किंवा इस्लाम मध्ये असे अनेक वचनं काढून दाखवता येतील. प्रत्येक धर्मानं हे जे हा जो कॉम्पॅशनचा भाग आहे, कॉम्पॅशन याचा अर्थ दया किंवा पिटी किंवा सिंपती नव्हे, याला इंग्लिशमध्ये एम्पथी असा शब्द आहे. एम्पथी याचा अर्थ सहानुभूती, सहानुभूती याचा अर्थ ज्याला त्रास होतोय त्या माणसाच्या जागी स्वतःला कल्पवून तो त्याला काय होत असेल हे समजावून घेणं. यानंतर जी एक फिलिंग येते त्याला त्याने एम्पथी असं म्हटलंय. तेव्हा एम्पथीची फिलिंग, कॉम्पॅशनची फिलिंग, हे सगळं जग आहे एकमेकाला जवळ आणण्यासाठी आहे. हा जो धर्मांचा अर्थ आहे त्याचा मी आता खूपसा उलगडा करून घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी ज्या वेळेला या जगात असेन मी नसेन मी, त्यावेळेला मी इथून जाताना हलक्या क्षुद्र विचारांना खूप मागे टाकून अनंताच्या प्रवासाला गेलेलो असेल. आणि मला वाटतं वाचनाचा इतका चांगला उपयोग कधी कुणाला होणं शक्य नाही. तुम्ही देखील तुमचं वाचन करा आणि जीवनाविषयाचा दृष्टिकोन बाळगा. मॅडमने मला व्यक्त व्हायला मदत केली, संधी दिली. पीजी कॉलेजवर यायला मला नेहमी आवडतं, कारण ते कॉलेज असं आहे की ज्याच्याविषयी मला खूप ममत्व आहे. कारण म्हणजे मी डीजीला आलो त्यावेळेला बऱ्याच लोकांना असं वाटलं की याला कॉमर्स मधलं काय माहिती आहे, इंग्लिश लिटरेचरचा माणूस आहे. पण नंतर त्यांना कळलं की असं काय नसतं, लिटरेचर आणखीन कॉमर्स असं काय नसतंय, विषयाचा काही संबंध आहे, फक्त तुम्ही कसं पाहता. डीजीवर मी खूप प्रेम केलं, डीजीने देखील मला खूप शिकवलं. डीजीच्या स्टाफ मेंबर्सचा मी अतिशय मोठा उतराई आहे, कारण ते माझ्याशी इतक्या प्रेमानं इतक्या आपुलकीनं वागले की त्या कठीण काळामध्ये अनेक प्रसंगांना तोंड देताना. आणि सातारमध्ये काम करणं हे सोपं नाही. मॅडम गायकवाडना मी काय म्हणतो ते कळत असेल. माझा एक मित्र त्या काळात म्हणायचा की साताऱ्यात काम करणं म्हणजे डीजी कॉलेजवर उदबत्ती पेटवली तर सेंट्रल ऑफिसला वास जातो. तेव्हा अशा कॉलेजमध्ये काम करताना मला ज्यांनी बळ दिलं, मला स्फूर्ती दिली, तुमच्या अनेक लोकांच्या पासून मी अनेक गोष्टी शिकलो. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रेम केलं आणि हे सगळं जे मला मिळालं ते केवळ माझ्या वाचनामुळे, माझ्या वाचक म्हणून असलेल्या प्रतिमेमुळे मिळालं. म्हणून मी माझ्या गुरूंचा, माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या शिष्यांचा आणि तुम्हा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. आणि खूप समाधानानं मी हे व्याख्यान तुमच्या पुढे दिलंय. याच्यात मी काही तयारी केलेली नव्हती, पॉइंट्स काढले नव्हते. जे सुचलं, ज्या ऐन वेळेला आठवलं, ज्या शब्दात आठवलं ते तुमच्या पुढे मांडले. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आता
आज आपण 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून संपन्न करत आहोत. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण APJ अब्दुल कलाम, भारताचे 11वे प्रेसिडेंट, ज्यांना आपण पीपल्स प्रेसिडेंट म्हणून संबोधितो, कारण लोकांच्या प्रती त्यांनी जी आपुलकी निर्माण केली किंवा त्यांनी जे अतिशय पब्लिक रिलेशन त्यांचं व्यवस्थित मेंटेन करून त्यांनी प्रशासन केलं, त्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट, 11वे जे प्रेसिडेंट होते, या नावाने संबोधलं जातं. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे 15 ऑक्टोबर 1931 अतिशय आपण म्हणतो त्याप्रमाणे हंबल बॅकग्राऊंड मध्ये साहेबांचा जन्म झाला. रामेश्वर, तमिळनाडू, आणि त्यांची सुरुवात व्यवसायाची पेपर वितरण करणारा मुलगा अशा स्वरूपात झाली आणि त्यांचा अंत सुद्धा व्याख्यान देता देता झाला. पहा, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ते अंत हे सगळं वाचन, संस्कृती आणि व्याख्यान या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. अनेक मोठी पदं त्यामध्ये आपण पाहतो, भारतरत्न आणि पद्मभूषण, पद्मविभूषण 81, 90 या सनावळ्या न सांगता आपल्या सर्वांना त्यांचं महात्म्य ज्ञात आहे. त्यांना हे प्राप्त झालं. पण मला APJ अब्दुल कलाम साहेबांबद्दल जे वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे एक एरोनॉटिकल इंजिनियर, म्हणजे हार्डकोर टेक्निकल नॉलेज असलेली व्यक्ती जीवनाचा मूलमंत्र कसं काही जगाला देऊ शकतो. आपण स्वतंत्र फिलॉसॉफर, आताच आपल्या अतिशय सिनियर अकॅडमिशियन, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर M.A. शेख सरांनी मंत्रमुग्ध करणारं व्याख्यान एक्सटेम्पोरी ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं दिलं, आणि खरंच आहे हे लिटरेचरचे. पण मला APJ अब्दुल कलामांबद्दल या ठिकाणी विशेष आश्चर्य वाटतं की हा हार्डकोर टेक्निकल नॉलेज असलेला माणूस, पण त्याने जीवनाचं तत्वज्ञान सुद्धा आयुष्यभर लोकांना सांगत राहिला. वाचनाचं महत्व त्यांनी सांगितलं. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दल जर ते बोलले असते, आणि ते बोलत होते, त्यात नवल विशेष काही नाही, कारण ऍज अ सायंटिस्ट तो त्यांचा मूळ पिंड होता, परंतु त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान सुद्धा सांगितलं. आणि इतका सुंदर मिलाप आपल्याला माजी प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो. आणि म्हणून मला हे व्यक्तिमत्व अतिशय आगळं वेगळं वाटतं, कारण शास्त्रज्ञ पाश्चिमात्य देशात बहुत होऊन गेले, पण शास्त्रज्ञाची एक वेगळी फळी आणि फिलॉसॉफर्सची एक वेगळी फळी असं सर्वसाधारणपणे आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतं. पण या भारत देशाने हा सुपुत्र जो निर्माण केला आणि जो जगाला दिला, त्यामध्ये शास्त्रज्ञ आणि फिलॉसॉफर याचं सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळतं. आणि या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेस मी या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाची सचिव आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला ज्ञानाच्या प्रवाहात, शिक्षणाच्या प्रवाहात, वाचनाच्या एका अर्थानं प्रवाहात आणलं, ते आपलं आदर्श दाम्पत्य रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सुद्धा या वेळेस या त्यांच्या पवित्र स्मृतीला या प्रसंगी विनम्र अभिवादन करते. शेख साहेबांनी आपल्याला मंत्रमुग्ध करणारं भाषण दिलं. त्याचा मूळ गाभा तर मी जे मानते ते म्हणजे त्यांचं व्हॉरेशियस रीडिंग, त्यांचं जे वाचन आहे. आणि हू एल्स कुड आय थिंक अदर देन ऑनरेबल प्रिन्सिपल डॉक्टर M.A. शेख फॉर दिस पर्टिक्युलर ओकेजन. या प्रसंगाला शेख साहेबांपेक्षा मला दुसरं नाव आमच्या सर्वांना कोणतं दुसरं आठवलंच नाही. आम्ही DG मध्ये एक मुखानं साहेबांना आपण ऐकलं पाहिजे या प्रसंगी. या अर्थानं आम्ही एक विचारानं त्यांना विनंती केली. साहेबांनी अगदी चांदोबापासून ते टप्प्याटप्प्यानं अनंतात विलीन होणाऱ्या प्रवासापर्यंत आपल्याला कशा पद्धतीनं शिस्तबद्ध रीतीनं वाचनाच्या प्रवाहातून जगाचं तत्वज्ञान प्राप्त करत आपल्याला नेलं,
हे आपण ऐकता ऐकता अतिशय मंत्रमुग्ध झालो. सरांनी बायबलचा रेफरन्स घेतला, त्यामध्ये संत पाऊल असं म्हणतो, जगणं हे ख्रिस्त, म्हणजे त्यामधला अगदी स्पिरिच्युअल गाभा न घेता चांगल्या अर्थानं जगलं पाहिजे आपण. हा असा एक थोडा ब्रॉड व्ह्यू घेतला तरी चालेल. आणि मरण हा लाभ असतो, आणि लाभ कशा अर्थानं तर अनंतात विलीन होणं, अशा पद्धतीनं सरांनी आपल्याला या प्रवासामध्ये नेलेलं आहे. यामध्ये सरांनी त्यामधलं तत्वज्ञान, जीवनाला वाचनामुळे कसा अर्थ प्राप्त होतो, हे आपल्याला फार उत्तम रीतीने सांगितलं. आणि त्याचाच मेळ शास्त्रामध्ये म्हणजे सायन्समध्ये, मेडिकल सायन्सने पण दिलेला आहे. त्यांचे काही महत्वाचे मुद्द्यांकडे मी आपलं लक्ष आमंत्रित करते. त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे वाचनामुळे वोकॅब्युलरी वाढते. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी साधी बाब असते, पण बऱ्याचदा वी गेट टंग टाईड, म्हणजे आपल्याला सुचत नाही कुठला शब्द बोलायचा. मग त्यामध्ये इंटरव्ह्यू असो, व्याख्यानं असो, विचार प्रगट करणं असो, एखाद्याला कन्व्हिन्स करणं असो, एखाद्याची मनधरणी करणं असो, जर आपले शब्द चपखळ बसले नाहीत तर आपला हेतू साध्य होऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण उत्तम दर्जाचं वाचन करतो तेव्हा आपल्याला हा अडथळा आपल्या पुढे निर्माण होत नाही, आणि आयुष्याच्या बऱ्याच बाबी आपल्यासाठी सुलभ ह्या पद्धतीनं घडत जातात. त्यामध्ये आपण पाहतो की आता शिक्षण क्षेत्रात आहोत, फायदा तोट्याचा कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य विचार करतात. स्वाभाविकपणे मी सुद्धा त्या प्रवाहात आहे. 90% लोक जेव्हा एखाद्या कॅन्डिडेटचे सिलेक्शन करतात तेव्हा 90% त्याच्या सॉफ्ट स्किल बाबत ते सतर्क असतात. आणि सॉफ्ट स्किल्स मध्ये आपल्या शब्दकोशाचा, वोकॅब्युलरीचा एक मोठा भाग असतो, आणि वाचन त्याला अतिशय प्रगल्भ करण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. दुसरी महत्वाची बाब जी सायन्स आपल्याला सांगतं ती म्हणजे वाचनातून आपली जी कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आहे, आकलन शक्ती आहे, मनाची तलखता आहे, ती अबाधित राहते. सरांनी आपल्याला ते, मला वाटतं वी हॅव विटनेस्ड की त्यांच्या बुद्धीची तलखता, अगदी बाल वयात वाचलेला चांदोबा असेल तर त्यापासून आता जी स्पिरिच्युअल ज्युइझम असेल, ख्रिश्चनिटी असेल आणि इस्लामिझम असेल, त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडीज एक करता आहेत, त्यामधली ती जी कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आहे ती या वाचनामुळे ही निश्चितपणानं वृद्धिंगत होते. त्याचप्रमाणे इट इज अ ग्रेट स्ट्रेस रिलीव्हर. स्ट्रेस जो असतो तो याच्यामधून कमी होतो, आणि याचं महत्वाचं कारण की जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण एखाद्याच्या पर्सनॅलिटीवर भावून जात नाही, एखाद्याच्या वक्तृत्वावर भारावून जात नाही, किंवा एखाद्याच्या सौंदर्यावर भारावून जात नाही. तर पुस्तकातून जेव्हा आपण वाचतो तेव्हा केवळ विचार आणि विचारच आपल्याला प्रभावित करत असतात, आणि तो जो प्रभाव असतो तो माणसाला मॅच्युरिटीकडे नेतो, डिस्ट्रेस करण्यासाठी फायद्याचा होतो. आणि त्यामधून आपल्यामध्ये एक एम्पथी, म्हणजे सरांनी आता ते विस्तृत रीतीने सांगितलेलं आहे, त्याचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही, कारण सरांनंतर काही मत मांडणं म्हणजे एक माझ्यासारख्या ॲमेच्युअर प्लेयरला दडपण येण्याचीच बाब आहे. परंतु आपल्या एक सभेची प्रथा म्हणून मला याच्यामध्ये मांडणी करणं गरजेचं आहे, परंतु ते खरंच आहे. एम्पथीची भावना आपल्यामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी निर्माण होते. आणि वाचनाचं हे जर महत्व आपण लक्षात घेतलं तेव्हा तर आपण स्वतः वाचनाला प्रवृत्त व्हावं. माझ्या शिक्षक बंधू भगिनींना या निमित्तानं मी आवर्जून प्रेरित करू इच्छेल की आपण वाचलं पाहिजे. आय वुड लाईक टू एनकरेज माय फ्रेटर्निटी in order to read and encourage our students to engross themselves in reading, कारण याचे बहुत फायदे आहेत. ते आपण शिक्षक म्हणून जर विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत जर पोचवले नाहीत
तर मग आपण आपल्या शिक्षकी पेशाला जागलो नाही असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आदरणीय ND पाटील साहेब म्हणतात, इफ सॉल्ट लुजेस इट्स सॉल्टीनेस, जर मिठानेच आपला खारटपणा गमावला तर त्याचा काय लाभ. एक मॅथ्यू इफेक्ट नावाचा इफेक्ट आपणा पुढे मांडते आणि आपली रजा घेते. 1961 रोजी रॉबर्ट मेर्टन नावाच्या एका सोशिओलॉजिस्टने हा मॅथ्यू इफेक्ट मांडला. मॅथ्यू इफेक्ट रीडिंगशी संबंधित आहे आणि मॅथ्यू इफेक्ट मध्ये त्यांनी मुलांना शिकवणं किती महत्वाचं आहे हे बायबल मधल्या मॅथ्यूचा जो अध्याय आहे, ज्याला मराठीत मत्तय म्हणतात, त्याचा 13वा अध्याय आणि 12वा वचनाचा संदर्भ घेऊन हा मॅथ्यू इफेक्ट जगाला दिला. या इफेक्ट मध्ये, मॅथ्यू इफेक्ट मध्ये हे जे रॉबर्ट मेर्टन आहेत हे काय सांगतात, तर ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जातं आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून काढून घेतलं जातं. आता हे जे स्टेटमेंट आहे हे फार विचार करायला लावणारं स्टेटमेंट आहे. वर करणी आपल्याला ते अन्यायकारक वाटतं. अनेक फिलॉसॉफीज, अनेक आयडियाज याच्यावर मांडल्या जातात, पण आपण जर विद्यार्थी कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सचे जर आपण आपल्याला म्हणवत असू तर आपण हा नियम सुद्धा जगात पाहतो की द रिच बिकम रिचर अँड द पुअर बिकम्स पुअरर. हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट त्यांनी वाचनाशी मांडला आणि ते त्या ठिकाणी थोडक्यात असं म्हणतात की जर आपण विद्यार्थ्यांना, मुलांना बालपणामध्येच वाचनाची सवय निर्माण केली, त्यांच्या बरोबर बसून वाचलं, तर त्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता काळाच्या अनुषंगाने आल्याशिवाय राहत नाही. आणि जर विद्यार्थ्यांना, आपल्या लहान मुलांना जर आपण वाचनाच्या प्रवाहात आणलं नाही तर त्यांच्यामध्ये वैचारिक दारिद्र्य हे क्रमशः वाढत जातं, असा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी मांडला. पुन्हा एकदा हा एक मुद्दा आपणा पुढे मांडते आणि आमचे मार्गदर्शक या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाला आदरणीय चेअरमन साहेब डॉक्टर अनिल पाटील साहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर अकॅडमिक टोन निर्माण करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर M.A. शेख सर अतिशय व्यस्त असताना, कारण त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे माणूस, असे आपण बरेच अल्प अनुभवातून पाहिलेल्या घटना आहेत की कार्यकाळात असताना सुद्धा निवांत असतात आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा माणसं बिझी असतात. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय प्राचार्य डॉक्टर M.A. शेख सर, जे अकॅडमिक एनलाइटनमेंटच्या प्रवाहामध्ये कायम स्वतःला बिझी ठेवतात. एवढे व्यस्त असताना सुद्धा या अर्थानं त्यांनी आमच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन अतिशय उद्बोधक मार्गदर्शन केलं, जे आमच्यापैकी सर्वच लक्षात ठेवतील आणि चांगल्या वाचनाच्या प्रवाहात येतील असं मला निश्चित वाटतं. एवढं बोलून मी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी पूर्ण करते, त्याला विराम देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा आज 15 ऑक्टोबर 2020 मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे आणि विद्यार्थी प्रिय असणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण संपन्न करतो. महाविद्यालय हा दिन नेहमीच दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा करतो, परंतु यंदा कोविडची पार्श्वभूमी असल्यामुळे त्याला एक वेगळी झालर आहे. परंतु अशा या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आणि इंग्रजीचे व्यासंगी प्राध्यापक या महाविद्यालय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी अतिशय मौलिक विचार या ठिकाणी वाचन संस्कृती याची सुरेख सांगड त्यांच्या विचारातून त्यांनी व्यक्त केली. त्यांनी केलेल्या या मौलिक मार्गदर्शनाबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा
रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर प्रतिभा गायकवाड मॅडम यांनी आपले अध्यक्षीय विचार या ठिकाणी व्यक्त केले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आमच्या ग्रंथालयात जे ग्रंथ प्रदर्शन मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर आधारित जी पुस्तके त्यांच्या ग्रंथांचं प्रदर्शन या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या मुळे मॅडम यांनी मांडणी केली होती, त्याचंही उद्घाटन आदरणीय प्राचार्य मॅडमनी केलं. त्याबद्दलही त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे उपप्राचार्य डॉक्टर देवेंद्र धाकटे सर, विभाग प्रमुख या व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख मंगेश भोसले सर, ऑफिस प्रमुख आमचे मेस्कर सर, सर्व सिनियर ज्युनियर स्टाफ आणि विद्यार्थी या कार्यक्रमात ऑनलाईनच्या स्वरूपात सहभागी झाले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला याबद्दल सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय रयत.